तर हा आपला झणझणीत चमचमीत मसालेदार राजमा बनवणं तुमच्यासाठी कठीण वाटत असेल किंवा तुम्हाला ही रेसिपी जास्त मोठी वाटत असेल, त्यामुळे जर बनवायचा कंटाळा करत असेल तर ही शॉर्टकट आणि एकदम टेस्टी युनिक रेसिपी तुमच्यासाठीच आहे। तर छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि टेस्ट एवढी अप्रतिम झाली होती आपल्या राजम्याची की विचारूच नका। ह्या राजम्यासोबत तुम्ही पुरी किंवा आपली चपाती भात काहीही खाऊ शकता। आणि ही आपली शॉर्टकट टेस्टी रेसिपी तुम्ही जर आठवड्यातून एक वेळा जरी केली ना तरीही तुमच्या तोंडाची गेलेली चव परत येईल। तर मी गरमागरम आपल्या राजम्यावर मस्तपैकी असं तूप सर्व केलं होतं आणि मस्तपैकी मसालेदार घमघमाट सगळ्या घरात सुटला होता। तर मी खूप एन्जॉय केलं, तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा। तर रेसिपी बघूया। इथे मी घेतलं आहे आलं लसूण, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। मी इथे 2 छोटा 1 मोठा टोमॅटो घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। तर आपल्याला हे सगळं आहे ना कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण कांदा कट घेऊया। त्याच्यावरची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलं, कारण काय होतं या दिवसाचे कांदे काळे पडतात, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर असा कट करून घ्यायचा आहे। पण हा कांदा कट करताना अजिबात जाडसर ठेवायचा नाही, एकदम बारीक हा कांदा ह्या पद्धतीने कट करायचा आहे। चाकूनी तुम्हाला कट करायला जमत नसेल तर तुम्ही चॉपरच्या मदतीने सुद्धा ह्याला बारीक करून घेऊ शकता। आता मला चाकूने पटापट पाहिजे तसं एकसारखं कट केलं जातं, त्यामुळे मी असंच कट केलं आपलं पटापट। कांदा तर ऑलमोस्ट आपला कट करून झालाच आहे, तुम्ही बघू शकता तोही एकसारखा एकदम। आणि आता हा कांदा साईडला ठेवूया। तोपर्यंत काय करायचं आहे, आता आपण चॉपर पॅडवरच आपण टोमॅटो कट केल्यापेक्षा मी डायरेक्ट इथं मिक्सरचं भांडंच घेतलं, टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलं, त्याचं देठ काढून घेतलं। त्यानंतर मस्तपैकी ह्याला असं मीडियम साईजमध्ये कट करून डायरेक्ट मिक्सी जारमध्ये टाकलं किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। आता काय करायचं आहे, हे सर्व टोमॅटो घ्यायचे आपल्याला। एक टोमॅटो तर मी मोठा कट करून टाकला आणि एक छोटा टोमॅटो जो होता तर त्यातला फक्त एकच भाग मी टाकला, म्हणजे 1.5 टोमॅटो मी एकूण इथे टाकलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची जेणेकरून फ्लेवर छान उतरेल आपल्या टोमॅटोमध्ये। इथे आपली प्युरी तयार आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवायला विसरले। त्यामध्ये मी टाकलं होतं एक पाव, फक्त छोटासा पाव तुकडा टाकला होता बीटरूटचा, एवढा दाखवते तुम्हाला, एवढाच मी बीटरूटचा तुकडा टाकला। ही पण प्युरी बनवून साईडला ठेवली। आता इथे राजमा बघू शकता, तर राजमा मी आधीच भिजत घातला होता, पण ह्या पद्धतीचा आपला राजमा होता। राजम्यामध्ये खूप सारे प्रकार असतात, तर थोडासा लालवट आपला असा हा राजमा होता। तर बघू शकता राजमासुद्धा आता मस्तपैकी भिजलेला आहे। तर मी सेम एवढाच राजमा घेतला होता, पण राजमा आपला 3 पट साईजमध्ये फुलून निघतो, त्यामुळे मी रात्रीच भिजत घातला होता आणि त्याची साईज बघू शकता 3 पट फुललेला आहे। भिजत घातलेला राजमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याचा उग्र वास निघून जातो। त्यानंतर मी कुकर तापायला ठेवलं होतं, कमी गॅस केलेला आहे आणि आता ह्यामध्येच आपल्याला राजमा टाकायचा आहे। राजमा टाकल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायची जी प्युरी बनवली होती आपण ती। तर बीटरूट ह्याच्यासाठी टाकलं आहे की टेस्टसुद्धा वाढते, कलरसुद्धा अप्रतिम येतो, त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास घाला, नाहीतर टोटली स्किप केलं तरी चालेल। बारीक चिरलेला कांदासुद्धा ह्यामध्ये घालून घेतला आहे। आता तुम्ही म्हणणार ह्याला फोडणी, तर ह्याला फोडणी न देताच एवढा भारी स्वाद येतो, कारण जेव्हा राजमा आपली ही टोमॅटोची प्युरी आणि कांदा एकत्र शिजतात ना, तेव्हा त्यामध्ये खूप छान असा फ्लेवर उतरतो। एक वेळा तुम्ही ह्या पद्धतीने राजमा बनवला ना तर दुसऱ्या पद्धतीने बनवणार पण नाही, आणि कांदा टोमॅटो प्युरी हे सगळं आपल्याला फ्राय करायला वेळसुद्धा जास्त जातो। तर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर ह्या पद्धतीचा राजमा एक वेळा नक्की करून बघा। पाणी पाहिजे तेवढं घातलेलं आहे मी। त्यानंतर मी इथे 1च चमचा फक्त मीठ घातलं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या राजम्याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत कुकर तिकडे होतं आहे, तोपर्यंत आपण आलं लसूणची जाडसर इथे ना भरड अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे जाडसर राहिली पाहिजे। तर ह्या पद्धतीने फक्त ओबडधोबड आपल्याला ते कांडून घ्यायचे, एकदम त्याची पेस्ट बनवायची नाही, तर आपल्या राजमाला एवढं भारी स्मोक किंवा टेस्ट जी आहे ना ती भेटणार नाही किंवा भारी असा वास लागणार नाही। त्यामुळे आता बघू शकता असा ओबडधोबड याला चेचून झालं आहे। आपण काय करायचं आहे, आता एका वाटीमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगते समोर काय करायचं। एकदम शॉर्टकट आपली ही राजम्याची रेसिपी आहे। तर हे सुद्धा आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही पेस्ट एका वाटीत मी काढून घेते आहे। पेस्ट काढून घेऊन साईडला ठेवायची आहे। तोपर्यंत आता बघू शकता इथे मी ना तांदूळ जे आहेत आपले, तर मस्तपैकी मी इथे बासमती तुकडा वापरला आहे। तुम्ही बासमती अख्खा किंवा नेहमी जो रेग्युलर तांदूळ यूज करत असाल तो घेऊ शकता। तर आता बघू शकता सुरुवातीला धुताना तर हे पांढरं शुभ्र पाणी निघतं ह्याचं, पण पाणी एकदम स्वच्छ निघत नाही, तोपर्यंत 3 ते 4 पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे। तुम्ही इथे 2 वाटी तांदूळ वापरलेत, तुम्हाला हवे असतील तेवढे किंवा लागतील तुमच्या फॅमिलीला तेवढे तुम्ही तांदूळ घालू शकता। आता हे तांदूळ असेच पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहेत। आता मी एका साईडने आपला राजमा शिजतोय, थोडा बाकी आहे, म्हणून एका साईडला दुसरीकडे मी कढई ठेवली, त्यामध्ये फक्त 1 पळी तूप किंवा तेल घालायचे। मी तेल घातलं आहे। खडे मसाले आपल्या आवडीनुसार भाताला आपल्याला वापरायचे आहेत, तर मी फक्त तेजपत्ता दालचिनी आणि आवडीनुसार आपलं लवंग घातली, तर 2-3च लवंगा घातल्या, थोडासा फ्लेवर चांगला उतरतो भातामध्ये, त्यामुळे मसालेदार भात होतो आपला।
आता आपल्याला मी गॅस बंद केला होता कारण तेल खूप जास्त तापलं, कढईच्या कलरवरून तुम्हाला कळत असेल. परत गॅस चालू केला आणि आता ह्यामध्ये मी छोट्या चमच्याने अर्धा चमचा फक्त जिरं घातलं. बस एवढेच मसाले भरपूर आहेत ह्यामध्ये. हिरवी मिरची पण तुम्ही 1-2 ह्यामध्ये टाकू शकता. आणि आता ह्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर मी तुम्हाला प्रमाण सांगते, जेवढं तुम्ही इथे तांदूळ घेताय ना तर तेवढंच तुम्हाला इथे त्याच्या 1.5 पट तुम्हाला इथे पाणी वापरायचे. आणि आता चवीनुसार मीठ घालते मी आणि उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याला सोडून द्यायचं. आता उकळी आली आहे, ह्यामध्ये धुतलेले तांदूळ मस्तपैकी घालून घ्यायचे आहेत. आणि एवढ्याच पाण्यामध्ये आपले तांदूळ जे आहेत ना सुटसुटीत भात बनून तयार होतो. कुणाकुणाला भातामध्ये पाणी जास्त लागतं किंवा भात थोडासा चिकट आवडतो तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घालू शकता. पण तुम्हाला मोकळा जर हा बासमती राईस पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी जर तांदूळ घेतले तर 1.5 वाटी त्याला पाणी वापरायचं आहे. मस्तपैकी एकच वेळा फक्त आपल्याला ह्यामध्ये चमचा फिरवायचा आहे जेणेकरून अजून आपला भात गचका होऊ नये. आता मी जवळपास 7 मिनिट भात शिजू दिला आहे. तर बघू शकता तुम्ही 7 ते 8 मिनिट मस्तपैकी खुला एकदम मोकळा आपला हा बासमती राईस किंवा बासमती तुकडा राईस तयार आहे. आता याला थोडंसं झाकून ठेवूया म्हणजे अजून जास्त सुटसुटीत होईल. तोपर्यंत बघू शकता इथे मस्तपैकी कुकरमधला जो राजमा आहे ना तोही छान शिजून झाला आहे. अजून शिजतोय, शिजण्याची प्रोसेस अजून संपलेली नाही, बघू शकता. आता जो राजमा कांदा सगळं मस्तपैकी एकदम गाळ शिजलेलं आहे. फक्त चमच्याने याच्यासाठी आपल्याला मॅश करायचं आहे. त्यातला जो कांदा आहे ना तो अजून जास्त बारीक होईल गाळ शिजल्यामुळे. आणि थोडासा राजम्याचे एका राजम्याचे कुठंतरी 2 तुकडे झाले तर आपली थोडीशी ग्रेव्ही पण थिक व्हायला मदत होते. त्यामुळे जास्त याला घोटत बसायचं नाही. असं हलकं 7 ते 8 वेळा असं आपल्याला हलक्या हाताने चमचा फिरवायचा आहे म्हणजे आपली ग्रेव्ही घट्ट व्हायला थोडीशी मदत होते. बस ह्या पद्धतीने आपल्याला एवढंच फक्त ह्याला मॅश करायचं आहे, जास्त मॅश करायचं नाही. बघू शकता एवढंच. आणि तुम्हाला जर का जास्त घट्ट पाहिजे असेल तर एका वाटीमध्ये वेगळा राजमा काढून थोडासा मॅश करून ह्यामध्ये घालू शकता. किंवा जास्त क्वांटिटीमध्ये कमी राजम्याची भाजी बनवायची असेल तरी तुम्ही तसं करू शकता. किंवा मिक्सरच्या भांड्यात 1-2 चमचा राजमा बारीक करून ह्यामध्ये टाकू शकता. आता बघू शकता मस्तपैकी इथे मी छोटीशी तडक्याची जी कढई आहे माझी तर ती ठेवली आहे. तर ह्यामध्ये मी घालते 1 चमचा तूप आणि मी 1 पळी ह्यामध्ये तेल घालणार आहे. जर का तुम्हाला टोटल ह्यामध्ये तूप किंवा तेल वापरायचं असलं तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. पण मी दोन्हीची क्वांटिटी अर्धी घेतली आहे क्वांटिटी. आणि आता बघू शकता मस्तपैकी ह्याला तापलं का ह्यामध्ये आपल्याला 2-3 बारीक तेजपत्ता टाकायचे आहेत, लवंग टाकायची आणि दालचिनी सेम आपण जे राईसला वापरलं ते. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही खडे मसाले कमी जास्त करू शकता किंवा टोटली स्किपसुद्धा करू शकता. आता अर्धा चमचा जिरं घालते आहे फ्लेवरसाठी, छोटा चमचा आहे. आणि तुम्हाला जर जास्त वाटलं तर थोडंसं जास्त घालू शकता, जास्त जिऱ्याचा वापर इथे करू नका. आणि बारीक चेचून घेतलेलं जे आपलं आलं लसूण आहे ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे जेणेकरून आपल्या राजम्याला फ्लेवर खूप छान येईल ह्याने. आणि जर वाटलं तर तुम्ही लसूणचे बारीक तुकडे करून सुद्धा ह्यामध्ये घालू शकता. आता राजम्याच्या शिट्ट्या होत होत्या तर थोडंसं पाणी शिट्टीचं वरती उडालं, थोडंसं कडक झालं गॅसवर. मी नंतर साफ करीन पण थोडंसं मला चांगलं दिसत नव्हतं म्हणून मी आताच थोडासा कपडा फिरून घेते त्याच्यावर. गॅस कमी केला आहे त्यामुळे आपला लसूण जळणार नाही ते. तर बघू शकता हलका लाईट कलर आला आहे. आता अजून थोडा कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बेडगी मिरची 2. तर तुम्ही इथे कुठलीही हिरवी मिरची वापरा, नाहीतर आपली जी तिखट लवंगी मिरची असते तिचासुद्धा वापर इथे करू शकता किंवा टोटली स्किपसुद्धा करू शकता. तर मी इथे होती म्हणून 2 बेडगी मिरची एका मिरचीत 2 तुकडे करून असे टाकलेत. त्यानंतर कोथिंबीर थोडासा घालायचा आहे कारण ह्यामध्ये जेव्हा कोथिंबीर छान तडतडतो तेव्हा त्याचाही फ्लेवर छान उतरतो. लाल तिखट आवडीनुसार. तर मी इथे 1 चमचा लाल तिखट छोट्या चमच्यानी, अर्धा चमचा ह्यामध्ये हळद घालायची. राजम्याचा वास जो आहे तो उग्र असतो त्यामुळे हळदीचा वापर कमी करा. थोडासा काळा मसाला आणि हा माझा सिक्रेट घरगुती मसाला आहे बनवलेला तर हा 1 चमचा टाकते आहे मी. आणि आता मस्तपैकी आपल्याला काय करायचं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि आता मी काय करणार आहे शेवटी थोडंसं 1 पाव लिंबाचा रस आणि 2 चमचे नाश्त्याच्या चमच्यानी पाणी एका वाटीत मी मिक्स केले. तर हे आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून अजून छान फ्लेवर उतरेल आपल्या भाजीमध्ये. एकदम सोपी रेसिपी आहे. इथं फक्त तुम्हाला तडका तयार करण्याची जास्त मेहनत आहे, बाकी तुम्हाला कसलीच या भाजीमध्ये जास्त मेहनत नाही आहे. काही जास्त मसाले फ्राय करत बसण्याची सुद्धा गरज नाही. तडका छान तडकला आहे किंवा छान मसाले फ्राय झालेत. आता आपल्याला राजमा शिजलेला जो मॅश केलेला कुकर आहे ते आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, गॅस चालू करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे. आणि आता मी 1 चमचा परत दुसरा त्यातला राजमा घेते आणि त्याच कढईमध्ये टाकते. चिटकलेला सगळा मसाला आपल्या कुकरमध्ये मिक्स होईल म्हणजे त्यामध्ये वेस्ट जाणार नाही.
आणि आता मस्तपैकी ह्या पद्धतीने बघू शकता, मस्तपैकी मी त्यामध्ये राजमा टाकून छान कढई क्लीन करून घेतली मसाल्याची. आणि आता आपलं काय करायचं आहे, ह्याला मस्तपैकी अजून 2 ते 3 मिनिट मस्तपैकी असं मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत छान उकळी येणार नाही. कारण आपला राजमा गार झालेला नाही आहे, तो एकदम गरमच आहे आणि ह्याला शिजायला आता वेळ लागणार नाही. तुम्ही बघू शकता तडका खूप कमी वेळेत तयार होतो, ह्याला जास्त वेळ लागत नाही. खूप शॉर्टकट रेसिपी आहे आजची आपली. थोडंसं चवीनुसार परत मीठ घालते, पहिले 1 चमचा मीठ घातलं होतं त्यामुळे. आणि आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला जो तडका आहे तर तडक्याचा मसालेदार खमंग सुवास सगळा आपल्या घरात पसरला होता. राजम्याचा तर खूप भारी वास यायला लागला आहे. आता त्यामध्ये हिरवी कच्च कोथिंबीर घालायची, असं उकळी आल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आता कलर टेक्स्चर किती छान आलं आहे त्याला. तुम्हाला पातळ वाटलं तर थोडं पातळ बनवू शकता किंवा ह्याच्यापेक्षा घट्टसुद्धा ठेवू शकता. ऑलमोस्ट आता आपला राजमा शिजत आला आहे, कारण पूर्ण घरात मस्तपैकी सुगंध पसरला होता. कलर बघा किती छान आला आहे. भातासोबत, चपातीसोबत, पुरीसोबतसुद्धा तुम्ही हा राजमा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला राजमा पुरीसोबत खायचा असेल त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट बनवा, चपातीसोबत एवढा चालून जाईल आणि राईससोबतसुद्धा. आता बघू शकता मस्तपैकी आपण सर्विंग बाउलमध्ये मस्तपैकी घालून घेतो आहे राजमा. बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतो आहे. त्याच्यावर आता आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे, जेणेकरून अजून त्याचा फ्लेवर जो आहे ना भारी होईल. खातानीसुद्धा सॉफ्ट आपला राजमा लागेल. आणि इथे तयार आहे आपला राजमा. तर मग तुम्ही कधी ट्राय करताय आपला हा शॉर्टकट राजमा रेसिपी. तुमच्या घरात सर्वांना आवडेल, कारण याचा फ्लेवर एकदम जबरदस्त होतो, करायला एकदम सोपी आहे, कुणालाही आवडेल. एवढंच नाही तर तुमच्या घरात पाहुणे जरी आले तरी मसाला भाजी म्हणून ही सर्वांना आवडीने खातील सर्व. नॉनव्हेज खाणारे माणसं तर ही भाजी खूप जास्त आवडीने खातात, कारण ह्यामध्ये फ्लेवरच तसे उतरतात. मस्तपैकी ताटामध्ये आता एका साईडने मी राईस टाकला आहे, राजमा, त्याच्यासोबत तोंडी लावायला कांदा घेतला आहे. तुपाचा फ्लेवर खूप छान आहे त्याच्यामध्ये, मसाल्याचे फ्लेवर उतरलेत मस्तपैकी. असली जबरदस्त डिश झाली होती. एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही. मला तर खूप आवडली, आमच्या इथे सर्वांना आवडली, तुमच्या इथेही आवडेल. एक वेळा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला आपली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओ एक वेळा नक्की लाईक करा. परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि बाय.